लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या समर्थनार्थ अकोले विधानसभा मतदारसंघातील बोटा जिल्हा परिषद गट तसेच पठार भागाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पठार भागातील नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय किशोरभाऊ ढोके, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शैलेशभाऊ फटांगरे, आदरणीय शेख साहेब असतील, गारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीपभाऊ आहेर, नांदूर कंदरमाळ ग्रामपंचायतचे सरपंच दिलीपभाऊ दुधवडे, आमच्या सोबत आलेले सुरेशभाऊ पत्वे, आमचा सर्व मित्र परिवार आणि या पठार भागातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहे। आपलं सर्वांचं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून सरचे स्वागत करतो, अभिनंदन करतो। खरं तर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे। अवघा एकच दिवस आपल्या या निवडणुकीला या निमित्तानं राहिलेला आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही अकोले तालुक्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुतीचे उमेदवार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना पाठिंबा जाहीर केला। त्या अनुषंगानं अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये त्यांना निवडून आणण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर लोखंडे साहेबांना जास्तीत जास्त लीड कसं मिळेल अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं काम अकोले तालुक्यामध्ये सुरू आहे। बोटा जिल्हा परिषद गट पठार भाग अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आमचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे, गावागावांमध्ये चांगल्या प्रकारचं संघटन आहे, एक आपल्याला चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग या बोटा गटातील पठार भागामध्ये सर्व ठिकाणी आहे। म्हणून आज सकाळपासून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पठार भागाचा दौरा निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही या निमित्तानं केला। प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांना भेटणं आणि त्यांना जबाबदारी निश्चित करून देणं, या पठार भागातून जास्तीत जास्त लीड लोखंडे साहेबांना कसं मिळेल अशा प्रकारची जबाबदारी या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या निमित्ताने दिलेली आहे आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स या पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी होते। खरं तर आपल्या सर्वांचा एक प्लस पॉईंट आहे की ह्या भागामध्ये ज्यांचं सामाजिक काम मोठं आहे ते किशोरभाऊ ढोके या निमित्तानं आपल्या सोबत आहे, शैलेशभाऊ फटांगरे आहेत, बाकी या परिसरातील आमचे नेते संदीपभाऊ आहेर असतील, बाकी असंख्य कार्यकर्ते मंडळी या निमित्तानं आपल्या सोबत या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्या सोबत आलेली आहे। आणि म्हणून खरं तर आपण लोखंडे साहेबांना का मदत करतोय, आम्ही काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सविस्तर आम्ही ती भूमिका मांडलेली आहे, परंतु पठार भागाच्या वतीनं तर आजची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण या निमित्तानं चर्चा करतोय। तर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर तालुक्यातील आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील हा बोटा जिल्हा परिषद गट या ठिकाणी येतो। अकोले विधानसभा मतदारसंघाला हा गट जोडलेला आहे आणि म्हणून आमची पण जबाबदारी आहे, जसे अकोले तालुक्यातले प्रश्न एका बाजूला सोडत असताना पठार भागातील सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या या निमित्तानं सुटले पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या पठार भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही या निमित्तानं करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं पठार भागातील सर्व मायबाप जनतेला मी या निमित्तानं विनंती करतो की उद्या लोखंडे साहेब खासदार झाल्यानंतर आपल्या पठार भागातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खरं तर आपली त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर ते सत्ताधारी पक्षामध्ये जाणार आहे, त्या पक्षाचं उद्या सरकार येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून होतील आणि म्हणून कोणी कितीही काही म्हटलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं सरकार या निमित्तानं स्थापन होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या देशभरामध्ये त्या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून आम्ही काल परवा जे काही म्हणलं ही वस्तुस्थिती आहे की ही निवडणूक तालुक्याची नाही, ही निवडणूक जिल्ह्याची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राची नाही, ही निवडणूक भारत देशाची आहे
आणि म्हणून हा देश कोण सुरक्षित चालू शकतो, तर सध्या तरी आदरणीय मोदी साहेब सक्षमपणानं चालवू शकतात. आणि म्हणून महाराष्ट्रभर एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा नरेंद्रजी मोदी साहेबांना या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून आपण ज्या भारत देशामध्ये राहतो, ज्या देशाचा आपल्याला अभिमान आहे, त्या देशाला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांपासून कोण सुरक्षित ठेवू शकतं, तर मला वाटतं आदरणीय मोदी साहेब ठेवू शकतात. हे आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीनं हा देश सक्षमपणाने ठेवण्यासाठी आदरणीय लोखंडे साहेबांना आपण जर मदत केली तर त्यांची मदत मोदी साहेबांना निमित्तानं होईल. आणि म्हणून लोखंडे साहेब उद्या खासदार झाल्यानंतर आपल्याला ह्या भागातील काही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आणि म्हणून पठार भागामध्ये रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेच आहे, परंतु या पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र आहे. आणि म्हणून इकडं कोणत्या प्रकारचा स्कोप या पठार भागामध्ये पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा नसल्यामुळं सातत्यानं आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, बाकी शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे सातत्यानं आपल्याला भेडसावताना आपण सर्वजण पाहतोय. आणि म्हणून खासदार लोखंडे साहेबांची एक संकल्पना आहे का पश्चिमेकडे जे काही घाटमाथ्यांचं पाणी तिकडे जातंय ते ओळून जर आपल्या मतदारसंघामध्ये जर आणलं तर पाण्याची पातळी पण वाढेल, धरणांची टीएमसीची कॅपॅसिटी पण वाढेल, पाणी साठा वाढेल. आणि म्हणून हक्काच्या साठ्यांवरून जे काही आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात, तिकडलं पाणी इकडं आम्ही आणणार नाही, इकडलं पाणी तिकडं येणार नाही, शेवटी ज्याचा ज्याचा राखीव साठा आहे तो कोणी कोणाला देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु घाटमाथ्याचं पाणी जे काही पश्चिमेकडे जातं ते जर त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला इकडे जर आणता आलं तर मला वाटतं पठार भागातल्या पाण्याचा प्रश्न लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सुटू शकतो. एक अशा प्रकारचे एक चांगला स्कोप आपल्याला या निमित्तानं वाटतोय. आणि म्हणून पाण्याच्या प्रश्नाबरोबर रस्ते असतील, लाईट असेल, आरोग्याचे काही प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील, या भागातले काही वाड्या वस्त्यांवरचे काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी मला वाटतं त्यांची मदत होईल. दोनदा खासदार होऊन देखील सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे, अत्यंत समंजसपणाने या मतदारसंघामध्ये त्याने एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि म्हणून समोरचे जे काही प्रतिस्पर्धी म्हणून ज्या उमेदवारांना आपण पाहतो, खासदार माजी खासदार वाकचौरे साहेब, एकदा हा माणूस खासदार झाला नंतर आता गरज नसल्यासारखं या मतदारसंघामध्ये वागतोय. आणि म्हणून उद्या जर वाकचौरेला जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाकडे वाजवण्यापुरतं ते काम करू शकतात, परंतु लोखंडेला जर आपण जर संधी जर दिली तर या देशामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल केंद्राचं, त्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डीला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं. तिसऱ्यांदी खासदार जर झाले तर मला वाटतं ती संधी लोखंडे साहेबांना या निमित्तानं मिळू शकते. अशा प्रकारची एक चांगली संधी लोखंडे साहेबांना आहे. आणि जर समजा त्यांना उद्या जर केंद्रात जर मंत्रिपद जर मिळालं तर मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुटतील अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे, आपली सर्वांची धारणा आहे. आणि म्हणून सातत्यानं गेली अनेक वर्ष आम्ही पठार भागातील सर्व प्रश्नांबरोबर या मायबाप जनतेबरोबर जोडले गेलेलो आहेत. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत आलेलो आहे. जेव्हा जेव्हा काही सार्वजनिक प्रश्न निर्माण होतील तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं या पठार भागातील मायबाप जनतेला आम्ही सातत्यानं मदत करत आलेलो आहे. मध्यंतरी पाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली होती. आणि अशा अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून या पठार भागामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपल्या सर्व पठार भागातील मायबाप जनतेला माझी मनापासून एक विनंती आहे की खासदार लोखंडे साहेबांना आपल्याला मदत करायची आहे. पठार भागाच्या वतीनं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यावा. मोठं मताधिक्य लोखंडे साहेबांना या पठार भागाच्या वतीनं मिळेल अशा प्रकारची आपण सर्वांनी तयारी करावी, काम करावं. उद्या खासदार लोखंडे तिसऱ्यांदा जर खासदार जर झाले तर या पठार भागातले प्रश्न सोडवण्याची हमी आम्ही त्यांच्या वतीने घेतो. जे जे काही पठार भागासाठी चांगलं करता येईल तर ते प्रयत्न आम्ही लोखंडे साहेबांच्या माध्यमातून या निमित्तानं आम्ही सातत्यानं करत राहू. यासाठी ही पत्रकार परिषद आपण या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केली होती. पठार भागातील काही महत्त्वाचे गावातील काही प्रमुख कार्यकर्ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. आणि या आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोटा घाटातील आणि पठार भागातील सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो का उद्या 13 तारखेला लोकसभेचं मतदान या निमित्तानं होतंय. आपण जास्तीत जास्त पठार भागानं लोखंडे साहेबांना मताधिक्य द्यावं. या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महत्त्वाचा जो काय आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, उद्या लोखंडे साहेबांची संकल्पना आहे की पश्चिमेकडचं पाणी वळून इकडं आणावं. जर उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले
तर मला वाटतं पठार भागाच्या दृष्टीनं एक पहिला प्रश्न आपण त्या निमित्तानं मार्गी लावू आणि तुम्हाला हक्काचं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो. परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो, थांबतो. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी शिवतीर्थावरती जो मनसेचा मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी देशाचा पंतप्रधान कोण असावा याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना आपण पाठिंबा द्यावा ही भूमिका या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मांडली. आणि ती मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक मोदींच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचार करत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे आता तिसऱ्यांदा या ठिकाणी शिर्डी लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत. खरं पाहता या ठिकाणी ही देशाची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती याची निवडणूक नाही. आणि म्हणून त्या भावनेने पाहताना आपण देशाच्या ज्या समस्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलं की या देशाला सक्षम पंतप्रधान हे मोदी साहेबच आहेत. कारण विरोधी पक्षाकडे आज भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या ठिकाणी जाहीर झालेले, परंतु विरोधी पक्षाकडे आज कोणताही त्या ठिकाणी पंतप्रधान उमेदवार जाहीर झाले. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज देश पातळीवर ज्या समस्या आहेत त्या सक्षमपणे सोडवण्यासाठी या ठिकाणी मोदी साहेबांना पाठिंबा देणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने आमचे मित्र मारुतराव या ठिकाणी सभापती होते आणि गेल्या अनेक वर्षापासून पठार भागामध्ये या ठिकाणी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि केवळ त्यांच्या आदिवासी संघटनेचेच नाही, परंतु कोणाचंही लग्न असो, कोणतंही काम असो, त्या ठिकाणी सातत्याने ते पठार भागामध्ये येत असतात, संपर्कात असतात, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्यांनी आत्ता जे सांगितलं की बिताका असेल किंवा समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते खऱ्या अर्थानं पठार भागामध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे त्या ठिकाणी सक्सेस होण्यासाठी किंवा ते पाणी येण्यासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवडून देणं हे अतिशय काळाची गरज आहे. कारण कितीतरी TMC पाणी त्या ठिकाणी समुद्राला जाऊन म्हणतं. आज आपल्या पठार भागामध्ये मुळाच्या बाजूचा जो परिसर तेवढाच हिरवा दिसतो, परंतु जी पठार भागातली गावं आहेत आज त्यांना टँकर चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे समुद्राला जाणारं जे पाणी, अतिरिक्त पाणी, ते त्या ठिकाणी आणण्यासाठी आपल्या खऱ्या अर्थानं लोखंडे साहेब असतील किंवा अनेक रस्ते, वीज, पाणी या समस्या पठार भागाला नेहमी सातत्याने भेडसावत असतात. ही सर्व कामे करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी असेल, मेंगाळ साहेब असतील किंवा शिवसेना शिंदे गट असेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे जे कार्यकर्ते असतील, ते सर्व मिळून या ठिकाणी जोमाने कामाला लागलेलं आहे. आणि ती 13 तारखेला आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी खासदार सदाशिवराव लोखंडे यांना बहुमताने धनुष्यबाण या मतावरती, या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने निवडून देतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आता राजसाहेबांनी भूमिका मनसेच्या वतीने मी सांग की ही फक्त लोकसभेसाठी सांगितलेली. पुढची भूमिका काय असेल हे मी आता, कारण तो पक्षाचा निर्णय, आम्ही पक्षाच्या बरोबर राहणारे कार्यकर्ते, आमची सर्वांची मैत्री आहे आणि समविचाराने त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी ज्या समस्या आहेत, मेंगाळ साहेबांनी सांगितलं की विविध समाजामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक समस्या निर्माण होतात, त्या ठिकाणी आम्ही सर्वच बरोबर धावून जातच असतो. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारी सदस्य नात्याने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आमचे मित्र आणि आदिवासी समाजाचे नेते, अकोले पंचायत समितीचे माजी सभापती मारुती शेठ मेंगाळ
आणि त्यांच्या समवेत आमचे मार्गदर्शक आणि सहकारी मनसेचे जिल्हा संघटक किशोर नाना डोके, माझे युवा सहकारी मित्र शैलेशजी पटांगरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, गारगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संदीप आहेरा, सर्व उपस्थित कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आज मनस्वी आनंद होत आहे की आज मारुती शेठ मेंगा यांनी एक अतिशय चांगला निर्णय काही दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी घेतला आणि आज आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे. आज आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होण्यासाठी जनमताचा कौल या ठिकाणी मागत आहे. आणि यावेळची परिस्थिती आणि मागच्या गेल्या 10 वर्षातील परिस्थिती आपण जर पाहिली तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अनेक समाजातील घटक या ठिकाणी सरसावलेले आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक समाज देखील, आज आपण काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पाहिलं तर अल्पसंख्याक समाजाचा सुद्धा याच्यामध्ये त्यांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी वाटा हा या ठिकाणी निश्चित राहणार आहे. आणि यावेळची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती होत आहे. आपण पाहतो की आपण जर स्थानिक प्रश्नांवरती आपलं जर बोलायचं गेलं तर आपल्या भागामध्ये आज आपण महामार्गाच्या लगतच आपली ही पत्रकार परिषद आपण घेतोय. पूर्वी आपल्याला गेल्या 10 वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आजचा काळ जर याची आपण तुलना जर केली तर आज पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये पोहोचण्यासाठी आपण अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये त्या शहरांमध्ये आपण पोहोचू शकतो. कारण त्या पद्धतीचे रस्ते आज केंद्रीय वाहतूक मंत्री, रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये तयार झालेले आहे. आणि याच्यामुळं घारगावपासून किंवा साकूर पठार भागापासून आपण 2 ते 2.5 तासांमध्ये पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये आपण पोहोचू शकतो. तर ही केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला हा जो बदल आहे हे सर्वसामान्य जनता असते अनुभवत आहे. आणि याचबरोबर आपल्या भागासाठी महत्त्वाकांक्षी असलेला जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा निश्चित उल्लेख करावा लागेल की हा प्रकल्प देखील त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि ती यापुढेही देखील जी काही लोकांमध्ये मध्यंतरी चर्चा आहे की हा मार्ग होणार का नाही होणार, तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संगमनेर येथे 2 दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे की हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा 100% होणार आहे आणि तो संगमनेर मार्गेच होणार आहे. त्याच्यामुळे कोणीही याच्याबद्दल काही दुमत असण्याचं याच्यामध्ये कारण नाही. आणि हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर आपल्या पठार भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान या रेल्वे मार्गाचं याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर म्हणलं तर नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग, ज्याला आपण एक्सप्रेस कॉरिडॉर आपण जे म्हणतोय, तर हा आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एक्सप्रेस कॉरिडॉरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो औद्योगिक महामार्गाच्या माध्यमातून शहरांमध्ये जलद गतीने पोहोचवता येईल आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग असेल, नाशिक पुणे महामार्ग असेल आणि होऊ घातलेला नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग असेल, हे आपल्या पठार भागाच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रकल्प आहे. आणि हे जर प्रकल्प आपल्याला यापुढे त्याची जलद गतीने जर कार्यवाही अंमलबजावणी होणे जर आपल्याला अपेक्षित असेल तर यावेळेस सुद्धा आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपल्याला तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला त्यांना विराजमान करावं लागेल. आणि म्हणून या भागातून खासदार म्हणून सदाशिवराव लोखंडे यांना मतदान देत असताना हे मतदान फक्त खासदार निवडण्यासाठी नाहीये, तर हे मतदान जे आपण खासदार निवडून देतो हे सगळे देशातून निवडून गेलेले खासदार आपल्या देशाचा पंतप्रधान निवडतात. आपला देश कोणाच्या हातात द्यायचं हे निवडतात. त्यामुळं लोखंडेंना आपण फक्त मतदान करत नाही, तर आपली देशाची सूत्रे कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे, येत्या सोमवारी दिनांक 13 मेला इलेक्ट्रॉनिक मशीनवरील 3 नंबरचं जे अनुक्रम आहे त्याच्यावरती सदाशिवराव किसन लोखंडे यांचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे, या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचं आहे. आणि मारुती शेठ मेंगा यांना मला अजून एक सांगायचं आहे की या भागामध्ये साकूर असेल, बोटा असेल, या दोन्ही पठार भागामधील हे 2 महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गट आहे. याच्यामध्ये आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. तर याच्यासाठी त्यांच्या विकासासाठी देखील महायुती सरकार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी साकूर येथील आश्रमशाळेसाठी आदिवासी विकास मंत्री गावित साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सुमारे 10,58,00,000 रुपयाचा निधी हा इमारत बांधकामासाठी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर जवळे बारेश्वर आणि अकलापूर येथे देखील कोट्यवधी रुपयांचा निधी हा आदिवासी विकासच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं
आदिवासींचा विकास असेल, समाजातील सर्व घटकांचा विकास असेल, त्यासाठी महायुती आणि केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आपण सर्वजण पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यांना पुन्हा एकदा साथ देऊया. आज या ठिकाणी 2024 सालाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला मी प्रथमतः आवाहन करतो की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण लोखंडे साहेबांना धनुष्यबाणावर बटन दाबून बहुमताने आपण या ठिकाणी निवडून द्यावं, असं मीडियाच्या माध्यमातून मी आपणा सर्व मतदारांना विनंती करतो. आणि लोखंडे साहेबांना का निवडून द्यायचं, तर किशोर शेट्टी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला घाटमाथ्यावरचं पाणी वळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लोखंडे साहेबांना मतदान करायचं. आणि आज या ठिकाणी केंद्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे आणि सत्तेमध्ये आज या ठिकाणी सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सेनेचे कार्यकर्ते आहेत. या सर्व या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे पिंपळगाव खान धरण या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आपल्या या मुळा नदीचं खाली पाणी, मोठं धरण खाली झालेलं आहे आणि आपण घाटमाथ्यावरचं जर पाणी वळवलं नाही तर आपल्याकडं त्या पद्धतीचं धरण वर होणार नाही. त्यामुळे या सत्तेच्या बाजूकडून राहून आपण लोखंडे साहेबांना या माध्यमातून सर्वजणांनी मतदान करावं, या मीडियाच्या माध्यमातून, अशी आपणा सर्व मतदारांना हे विनंती करतो. धन्यवाद. लोकसभा निवडणूक 2024 ते 29च्या महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या प्रचारानिमित्त ही पत्रकार पार पडत असताना अकोले तालुक्याचे आदिवासी समाजाचे, बहुजन समाजाचे नेते, माजी सभापती मारुती मिंगाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरनाना डोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना, निवडणूक पार पडत असताना आपण सर्वजण ग्रामस्थ, प्रथमतः उपस्थित ग्रामस्थ व पत्रकार बंधूंचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. आज गेली 70 वर्षाचा आपण अभ्यास केला आणि या गेल्या 10 वर्षाचा जर अभ्यास केला तर आपल्याला आढळून येईल की आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का मतदान करायचं. कारण गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी एक नारा काढला, सबका साथ सबका विकास. या नाऱ्याखाली त्यांनी सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन हा देश चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं काम आज जागतिक पातळीवर त्यांनी चांगल्या क्रमांकावर आणलेलं आहे. अनेक सरकारी योजना असतील, पूर्वी आपण गॅस टाकी भरायला गेलो तरी लाईन, कुठल्या गोष्टीला जर आपण गेलो एखाद्या त्याच्यामध्ये लाईनला भरायचं असतं. परंतु आज या ऑनलाईनच्या माध्यमातून आज तुमचं काम कुठल्या ऑफिसला गेल्यानंतर, कुठल्या गोष्टीला गेल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटात त्या ऑफिसमधून काम करून बाहेर पडता. इतकी हायटेक यंत्रणेमध्ये आज मोदी सरकारने देशाचं एक काम करून आज देश इतक्या सुरक्षित पद्धतीने पुढे चाललेला आहे. देशाची आपण म्हणतो प्रथमतः देश महत्त्वाचा असतो आणि तो देश टिकवण्याचं काम मोदी साहेबांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चांगल्या प्रकारे समाज घटकाला बरोबर घेऊन पुढे नेण्याचं काम चाललं आहे. आज जागतिक पातळीवर पाहतो, 1-2 राष्ट्र जर सोडले तर सर्व राष्ट्र आज आपल्या भारत देशाबरोबर या भारत देशाला मोठं करण्यासाठी हात देण्यासाठी पुढे आहेत. अशा प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं काम चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे आपण खासदार लोखंडे साहेब तर आहेतच आणि आपण देशाचा जर विचार करता आपण मोदी साहेबांना आणखीन त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन आज खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना आपण हे करणार आहोत. आपल्या अकोले तालुक्याचे नेते मारुती मिंगाळ साहेब असतील, पठार भागाचे नेते किशोरनाना आहेत, इथे बरेच आपले सरपंच असतील, काही पदाधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे. आपण सर्वजण मिळून आपल्याला ह्या पठार भागाच्या वेदना हे आपल्या सर्वांना माहिती आहेत. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्या काही गोष्टी आपल्या कमी पडल्या असतील तर त्या आपण सर्वांनी एकदा खासदार झाल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याची उणीव आपण भरून काढू सर्वजण मिळून. मोठा पाण्याचा प्रश्न असेल, MIDCचे प्रश्न असतील, रोजगारांचे प्रश्न असतील, ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. त्यासाठी मी घारगाव ग्रामस्थ व पठार भागाच्या वतीनं खासदार सदाशिवराव लोखंडेंना आपल्या सर्वांच्या वतीनं पाठिंबा देतो आणि येत्या 13 तारखेला
आपण सर्वजण मिळून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पठार भागाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा. पठार भागाला सहज एखादं मोठं पाणी साठा उपलब्ध होईल अशी परिस्थिती सध्या ते पठार पुढे दिसत नाही. अजून खासदार लोखंडे साहेबांचं एक संकल्पय माणूस आहे तर पश्चिमेकडे जे काय पाणी वाहून जातं ते ओढून आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं आणि ते पाण्याचे प्रश्न सोडवायचे. जर ते सक्सेस जर झालं तर मला वाटतं पठाराच्या पिण्याचं पाणी तर शेतीचं पाणी तर सुटेल. म्हणून आमचा आग्रह आपण त्याला त्यांना मदत केली. दादा अकोल्यामध्ये एक महाविकास सभा आहे. त्या सभेत आरोप केले गेले 12 कोटी काय सांगितलं. जे कोणी बोललं आमच्यावरती आमच्या दखल पात्र होतं नाही. त्यांनी कोणी त्यांना बोलायला आपलं नाव करणं त्यांचं बोल होतं जरी वेगळं आहे. जो कोणी त्यांचं बोल होतं तरी त्याने आमच्यावर बोलावलं त्यांना उत्तर द्यायला. त्यांनी असं पण म्हटलं की समाजाला महायुतीला पाठिंबा दिला. आम्हाला ज्यांना विचारायचं होतं आम्ही त्यांना आमच्यासोबत घेतलं होतं त्यांच्या माध्यमातून पाठिंबा दिलाय. ते जर आमच्या बरोबर असते आमच्या सोबत असतं त्यांना बरोबर असतं ते आपल्या बरोबर नाही ते त्यांच्या काम करतात. जे मला वाटतं जे आपल्या बरोबर आहे आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. तुम्ही देखील आम्ही सांगितलंय आता वेळ तुमच्यावर आहे. आता आम्ही तुम्हाला मदत करतोय. जेव्हा आमच्या वेळ येईल तेव्हा तुम्ही आम्हाला करायचं. मला 12 पाठिंबा दिला. काय सांगा. शिवतीर्थावरती जी पाडव्याच्या निमित्ताने जी सभा झाली त्या सभेमध्येच या ठिकाणी भारताचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब यांच्याचकडे असावं. कारण गेल्या 10 वर्षापासून जो कारभार मोदी साहेबांनी केला तो अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये आज ह्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये उमेदवार जाहीर नाही आहे त्यांचा. उद्या जर काही झालं तर या ठिकाणी पंतप्रधान पदाच्या याच्यावरून भांडणं सुरू होतील. इथं तशी परिस्थिती नाही. आज पंतप्रधान उमेदवार जाहीर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र निवडणूक सेनेने आणि माननीय राजसाहेबांनी पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ती घोषणा केली आणि बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. राजसाहेबांच्या सभेला भरपूर गर्दी होती आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी राजसाहेबांचा तो पुढे आला पाहिजे. तर भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे कशा प्रकारे काम करणार आणि सत्तेमध्ये येईल का. शिवतीर्थावरती जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही या ठिकाणी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो आणि विधानसभेच्या तयारीला लागा असं सुद्धा त्यांनी मनसे सैनिकांना आदेश दिलेले आहेत. भविष्यामध्ये मनसे सत्तेमध्ये दिसेल 100%. घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात पठार भागाच्या वतीने मी लोखंडे साहेबांना पठार भागाच्या वतीने जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करेल. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.